हाय फ्रेंड्स, आता गरमीचे दिवस चालू झाले. बघ आता मी कढी बनवणार आहे, भज्याची कढी बनवणार आहे. देव दही घेतलंय मम्मीनी. गरमीचं काय जेवण जाय ना, म्हणलं चला आंबट चिंबट काहीतरी बनवावा. भज्याची कढी बनवते. भात टाकलाय तिकडे शिजायला. बघ आता असला लसूण आणलाय, म्हणजे पाकळ्या पाकळ्या खुल्ला लसूण असतो ना, तो लसूण आणलाय. तो लसूण थोडा टाकायचा. लयच बारीक लसूण आहे बाई. तिखट मधली बनवतोय, मी हिरव्या मिरच्या मधलीच बनवत असते. मला ती लाल कढी नाही आवडत, लाल मसाला टाकलेली. मिरची पावडर टाकून बनवतात. मी हिरव्या मिरच्याचीच बनवते. मला हिरव्या मिरच्याचीच आवडते. थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि जिरे पण टाकायचे थोडे. ते मी मिक्सर मधून काढून घेते आणि मी इथं कढीत भज्या टाकायसाठी पीठ काढून घेते थोडं. झालं एवढं. भजे टाकल्या कढी चांगली लागत. या पिठामध्ये थोडे हळद टाकून घ्यायचे आणि जिरे पण टाकायचे थोडे. माझा वावा नाहीये माझ्याकडे, तर जिरेच टाकते. सोडा कुठं ठेवला? ती छोटी बॉटल. गरम व्हायला लागले घरामध्ये. आपला खायचा सोडा टाकायचा थोडा भजे बनवताना, म्हणजे मग भजे जरा नरम होते, उगत येत नाही. कोथिंबीर टाकता यात थोडी भज्यामध्ये. वाटणाला कढीला घेणारच आहे, पण भज्यामध्ये पण थोडी टाकते. गावरान कोथिंबीरचा लय मस्त सुगंध येतो. ते चांगली नाही लागत मोठ्या पानाची. हे बघा, असं जास्त घट बी नाही जास्त पातळ बी नाही, असं करून घ्यायचं. आता मिक्सर मधून जर अशी मिरची पावडर ते काढूस तर, कोथिंबीर साफ करूस तर मुरत आहे. ते नरम भजे होते चांगले. लसूण काढते थोडा. काड्या नाही, पाला पाला घेते. मी ना कढीमध्ये ना बेसन पीठ टाकीत असते. तर मी आता असं मिक्सर करण्यापाशी काय करणार आहे की ह्या मिक्सरच्या भांड्यातच 2-3 चमच बेसन पीठ टाकून घेणार आहे कढीसाठी, म्हणजे मग ते चांगलं कालवल्या जातं. आणि वाटण्यासाठी पाणी नाही घालणार, दहीच टाकणार आहे. हे बघा, त्याच्यामध्ये दही पण टाकून घेणार आहे मम्मी. गाठ कशी बांधली, खुलती का ती? पाणी नाही टाकीत, दही टाकूनच मी हे करते. जर असं हातात लागले खाली पडायला ती. असं वाटून घ्यायचं, टाकायचं याच्यामध्ये. ते दही पण काढते ना, दे अजून. एवढे पण दह्याची बनवू का ग? थोडंच बनव ना. अगं आंबट चांगली लागेल ना गरमीची. अर्धी भाकर माणूस जास्त खाईल.
थोडस कढईतच बनते. पहिले भुजा काढून घेते आणि मग कढई टाकते. भुजाचं पुढे इकडे पहिले भज्या काढून घेते आणि मग कढी बनवते. फोडणीला लसूण हे करते. पुढे लसूण गरम आहे, उन्हाळ्यात खावा. कढी केली की पोरांना भात लागतो, भाकरी नको म्हणते. कढी भात खायची असते त्यांना. रोज काय ग गोळा करत दगड. मीठ नाही टाकलं वाटतं आहे ना. मीठ नाही टाकलं. बरं आणलीच भजे होते मग तर रे डोकं चला कुठे ठेवलं मिठाचं. बरे बिना मिठाचेच भजे करायला चालली होती. म्हातार पण यायचे तर ध्यानात राहत नाही माझ्या. कांदा टाकते एक भाज्यामध्ये. कांदा असलेलेच भजी आवडते. आता याच्यात टाकायचे म्हणून एकच कांदा टाकणार आहे. तेल गरम झाले, आता भजे टाकून घेते. पूर्वी म्हणते बोल मोठ्याने बोलत नाही, तुझा आवाजच येत नाही व्हिडिओ मध्ये. आता किती मोठ्याने बोलू, भांडल्यावानी बोलू का मोठ्या मोठ्याने. व्हिडिओ बघायला लागले का आवाजच येत नाही माझा म्हणते त्यात. मग जातच नाही तर बोलणारच ना. अगं पण किती मोठ्या मोठ्याने बोलू. ते नंतर फक्त लिपसिंग केल्यासारखं वाटतं. मग तेल लय गरम झाले बा. आज चुलीवरचाच बेत करायचा होता, पण लय ऊन पडले बाहेर आमच्या तिथं ना. लवकर स्वयंपाक केला तर सावली राहते, नाही तर मग ते झाडाची सावली खाली जाते तिकडं. एवढं असे भाजून घ्यायचे मस्त. कसं मस्त किती फुगलेत ते. ते सोडा टाकल्यामुळे फुगत येत ना. मस्त झालं. खायचा सोडा टाकल्यावर कोणते भजे फुगत येत. दही वडा सारखे वाटायला लागले मला. दही वडाच आहे. तुला लय आवडतं बाई दही वडा. एवढंच टाकलेलं मी त्याच्यात. एवढं आंबट करते उभं उलसर तुटे काढून. आंबट झाली पाहिजे कढी. गरमीचा दिवस मग जराशी जेवण जातं चांगलं. बघा आता हे काढून घेतलंय मी. काढून घेते ते जराशी दही गहू राहिलं होतं ना, मग ते चांगला हलवून घेते. म्हणजे जायचे करपून. केवढंस पेट केलं तर किती मोठे भजे झाले ते. भजे लय मस्त झाले. आता एक गेला 2 तुकडे करावं लागत, नाही तर मग लय फुगते हे कढीत टाकल्यावर. अजून कढी थोडी पातळ करते म्हणजे घट्ट नंतर. मग हे भजे कढी जर कमी केली का मग हे भजे त्यात टाकल्यावर मग हे पाणी सुकून घेते, मग अजून घट होईल ती. म्हणून कढी थोडी पातळच करायची भजे टाकायचे असले तर. चला आता कढी बनवायची स्टार्ट करते. थोडी हळद टाकायची याच्यामध्ये. याच्यातच टाकते हळद. हे तेल ओतून घेते आणि मग कढईमध्ये फोडणी देते. सांडून बा माझ्या अंगावर. बघा आपल्या घरच्या कढीपत्त्याचा कसा ताजा ताजा कढीपत्ता आहे, त्याच्यात धूळ बसली धुवून घेते. मोठा पण किती आहे. मोठा पण ते झाड कापल्यापासून मग चांगला आला आता. वास बघ ना.
मस्त वास येतो. सुगंध येते, सुगंध. सुगंध बाई, वास वास नाही, सुगंध. मला काय कळत आहे बाय, मला काय नाही कळत. आता मोहरी टाकीते थोडी. मोहरीने लसूण एकदम असं घेऊन द्यायचं ना मग. हा. तू काय स्वयंपाक नाही करीत का? करते ना. मग मोहरी चांगली फुटली का मग मस्त वास येतो त्यामध्ये. जिरे टाकते थोडे. पाण्याने धुतलेला तर वाजून नाही जात. कोथिंबीर टाकते. कोथिंबीर ना तेलामध्येच टाकायची, ते वरून टाकलेली नाही चांगली लागत. तेलामध्ये टाकली ना. हा. आणि हे बघा, बेसन पीठ, दही, आपली ते वाटण वाटी द्यायला का असं कालून घ्यायचं आणि मग फोडणी दिली का मग ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये असं. ही कढी खिचडी सोबत पण खाली ना लय भारी लागते है ना. मग दही का म्हणजे दही खिचडी म्हणतात ना मग त्याला. खिचडी सोबत केल्यावर खिचडी म्हणजे कढी खिचडी. जिऱ्याची फोडणी द्यायची भाताला आणि हळद टाकायची. नाहीतर मसाल्यावाली खिचडी केली ना त्याच्यासोबत पण भारी लागते, आंबट आणि वास मसाला. एवढी बघ तुझ्या हिशोबाने आता. आणि आपलं मीठ टाकायचं चवीनुसार. 1 चमच, मी 1 चमच. आम्ही शेंदा नमक खातो, हे शेंदा नमक आहे. शेंदा मीठ बस झालं बा. आधीला थोडस काय ग उकडी नाही फोडीत कढीला. आता आल्यासारखं झालं. कढा आल्यावर झाला का मग बंद करायचे. आम्ही कढीला उकळी नाहीत फोडीत. ते उकडी फुटली तर चांगले लागत ते. नाही कुणी अशी खळा उकळी फोडीत तर कढीला. तर मी कढीला उकळी नाही फोडीत. आता हे आपल्या त्या भजे टाकायचे तर तोडून थोडे थोडे तोडून घेते, नाही तर मग ते लय मोठाले होते फुगल्यावर त्याच्यात कढीत टाकल्यावर. खाऊन बघ एकदा. चांगले झाले की. मस्त मस्त. हे बघा अशी झाली. आता उकळी फुटायसारखी झाली. आता त्याच्यात टाकून मी गॅस बंद करून घेणार आहे. आपल्या गावाकडे कढी उकळून नाही देत. मी व्हिडिओ बघते ना काय काय बायका असे खळा उकळी फुडतात कढीला. एवढे आणि एवढे असे खायला ठेवले तर बाकी त्यात टाकून दिले. नंतर लागले तर पण हे टाकून खाऊ शकतो, नाही तर असंच खायचं. नंतर नाही, मला असेच खायचे. मला कढी मधलेच आवडते. चला काय करते, गॅस बंद करते. मीठ बरोबर आहे का. हे बघा पप्पा आलेत. आंबट मस्त झाली. आता गॅस बंद करून घेते. हे बघितलं का काय आणलंय, काय ओळखीला का नाही काय माहित तुम्ही. काय काय एक कवट आहे, कवट. आमच्या इकडे याला कवट बोलतात. हे आत फोडलं का आतमध्ये आंबट निघत चिंचावणी. चिंच नाही, चटणी बनवतात. याची चटणी पण बनवतात. थोडी चण्याची डाळ, कोथिंबीर, लसूण टाकून गरमीमध्ये उन्हाळ्यात त्याची चटणी पण मस्त खातात. कवट बोलतात याला. आता तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती, पण आमच्याकडे याला कवट बोलतात. आतमध्ये असं निघत बघा. मी काल फोडलं होतं, एक जेवणासोबत खाल्लं होतं. हे बघा असं असतंय कवट. दाखव ना. आंबट असते चिंचावणी. पंचवीस वर्षात मी आज खायला लागले. याला लग्न झाल्यापासून माझ्या पोराने आणलंय, गावाला गेलता तो. ते बघा खिडकीतून बघायचं घरात गरम होत आहे म्हणून बाहेर बसले तर बाहेरून बघत
खिडकीतून. त्यांना डब्ल्यू लागतं बघा हे बघायला नसतं. डब्ल्यू केला दिवाणी येतो. दादा चला जेवायला सुरुवात करूया चला. इथे जेव बाहेर बघा आता बाहेर जेवायचं. हा गार आतमध्ये जेव. मग टाकत सुद्धा इथं त्या कुत्र्याचे त्यांचे किस्सा पडल्या राहते. बरं आतमध्ये जेव चल. ते झालं ते घ्यायची सगळी काय गरज. या जेवायला गरम गरम मस्त भज्याची कढी आणि ज्वारीच्या भाकरी येतात. लय मज्जा येते खायला बघा. धरा. काम नाही काय वाटतं खावं वाटतं खाली. हा. खायचं कामाला माग. दर तुला देऊ का त्याच्या किती देऊ तिला भज्या आवडतील जास्त. तुला का लागत ती चला आता आम्ही जेवतो. मस्त आहे. आंबट झाले चांगले. काल अर्धा कवट खाल्ला मी. आज कढी. आता उद्या त्याला कवटात चटणी बनी. बाय बाय बाय. भेटू आता पुढच्या व्हिडिओ मध्ये. व्हिडिओला लाईक नवीन असलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका. आमचं जरा जेवण आवडलं तुम्हाला तर एखादं कमेंट करा, लाईक करा. लाईक पण करा आणि कमेंट पण करा आणि शेअर पण करा. चला आता आम्ही जेवतो. भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.